तुला काय व्हायचंय आयुष्यात ते सांगायचा संस्कार आहे तो. 12व्या दिवशी बारसं घेतलं जातं, सगळं गोतावळा गोळा केला जातो. का बरं? कळावं काय घडवायचंय त्याला. त्या त्या माम्या काक्या काय किर्र कुर्र कळावं काय होणार आहे. कुणी कान्हा घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी राम घ्या, कुणी कृष्ण घ्या. संस्कार आहे तो. आम्ही खरंच संस्कार केला का हो आमच्या मुलावर? तू काय व्हायचंय त्याचं हे सतत बिंबवायचं असतं. सतत तो आपोआप घडतो. हे जाणीवपूर्वक घडवता येतं. मानववंश शास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही त्याला तसं बनवून देतो. म्हणजे बनवता येतं. मानववंश शास्त्रज्ञ सांगतात बनवता येतं. डॉक्टर म्हणला डॉक्टरी बनव, वातावरण ते सकारात्मकता पेरायची, बस होऊन जातं ते. हा सगळ्यात मोठा भाग आहे. आम्ही अडचण काय करतो माहितीये? आम्ही बुद्धी 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 करत इतकं बसतो की त्याच्या मनाच्या जडणघडणीकडेच पूर्ण दुर्लक्ष होतं आमचं. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मुलं घडायची असली तर पहिल्यांदा त्यांची मनं घडवा. ही मनं सकारात्मकतेनं भरली गेली पाहिजेत. सकारात्मकतेनं. तू करू शकणार नाहीस असं म्हणूच नका. कासू द्या, करेल का नाही पुढचं पुढं, यश अपयश नंतरचा टप्पा, पण त्याला प्रोत्साहन. करू शकशील, करशील, करणार तू, चाल. विश्वास त्याच्यातनं निर्माण होतो. या विश्वासातनं आत्मविश्वास येतो आणि हा आत्मविश्वास तुम्हाला निर्भय बनवतो. ही निर्भयता तुमच्यात शक्ती आणि सामर्थ्य आणते, आणि हे सामर्थ्य तुम्हाला संघर्षाची ताकद देते, आणि ही ताकद तुम्हाला यशस्वी बनवते. आत्मविश्वास हरवलेली माणसं आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. ही सतत मानसिक रोग तज्ञाकडे फेऱ्या मारतात. डिप्रेशन खचलोय काय? कुरुक्षेत्रावर आपले सगळे सगळे सोबती समोर बघितल्यावर जगात तुल्यबळ असलेला धनुर्धारी अर्जुन सुद्धा डचमळला, ढळमळला, खाली रथातनं उतरला, खचला पूर्ण. कृष्णाला म्हणाला नाही, लढूच नाही शकत. डिप्रेशन मध्ये तोही आला होता. मग कृष्णानं काय केलं? 2 ग्लुकॉन्डी दिल्या. शरीर खचलाय तर ती ग्लुकॉन्डी घे एनर्जी. कृष्णानं अर्जुनाच्या शरीरावर संस्कार नाही केला, तिथं कृष्णानं अर्जुनाच्या मनावर संस्कार केला. तिथं गीता, भगवद्गीता सांगितली. त्या गीतेतनं प्रेरणा घेऊन अर्जुनाच्या मनाला उभारी आली आणि मग तो लढायला सिद्ध झाला. शक्ती शरीरात नसते, शक्ती मनात असते. ही मनशक्ती, हे महत्वाचं. ही सगळ्यात मोठी जडणघडण. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. त्यांच्या यशाचं कारण माहिती आहे? महाराज एकही लढाई हरले नाहीत. कारण ते शूर होते, ते पराक्रमी होते, ते धाडसी होते नाही, त्यांची मनशक्ती प्रबळ होती. आणि मला महाराजांचा अलौकिक गुण एक वाटतो. एक सगळ्यात स्वतःवर त्यांचं पूर्ण नियंत्रण होतं. मनावर, भावनेवर, संवेदनेवर पूर्ण नियंत्रण. मी जगाच्या इतिहासात असा भावनांवर पराकोटीचं नियंत्रण असणारा महापुरुष बघितलाच नाही. कुरुक्षेत्रावर अर्जुन डचमळला, पण अफजल खानाच्या मिठीत जाताना महाराज कुठेही खचलेले दिसत नाहीत. 100 मावळ्यांनीशी 1 लाख फौज घेऊन बसलेल्या शाहिस्ता खानाच्या लाल महालात घुसताना महाराज कुठेही शंकित झालेले दिसले नाहीत. संकट आपल्याला मारत नाहीत. आता ही संकट आपल्याला मारून टाकतील याचं भय आपल्याला आधीच मारून टाकतं. संकटाला खरं काहीच करावं लागत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला,
शिवरायांचं यश कशात आहे? अजिबात नाही. पूर्ण स्थितप्रज्ञासारखे ते सामोरे गेलेत. युद्ध जिंकलं म्हणून आनंदाचा कल्लोळ त्यांच्या मनात कधी उठला नाही. आणि एखाद्या मृत्यूशी झुंज घेण्याच्या प्रसंगात महाराज तुम्हाला कुठंही गर्भगळीत झालेले, घाबरलेले, खचलेले अजिबात दिसत नाहीत. हा समतोल आहे जो भावनांचा, तो राखला पाहिजे. दुर्दैवानं मी वारंवार सांगतो, उद्याच्या काळामध्ये अर्थनियोजनाची जशी पुस्तकं छापली जात आहेत, अर्थशास्त्राच्या रूपानं देशाच्या आणि आमच्या वैयक्तिक कुटुंबाच्या आर्थिक गणिताचं जसं नियोजन केलं जात आहे, अर्थ नियोजनापेक्षा आमच्या पोरांच्या भावनांच्या नियोजनाचं शास्त्र आम्हाला संपन्न करावं लागेल. आम्ही त्याच्या मनाकडे लक्ष देत नाही, आम्ही त्याच्या भावनांकडे लक्ष देत नाही. काय मुलं आत्महत्या करतात असं सांगतो आम्ही, का करतात याचा विचार का नाही करत आम्ही? अनेक जण म्हणतात काय ती हल्ली पिढी भरकटली हो, कसली भयान वेगानं गाडी चालवते रस्त्यावर. अडचण सांगू काय झाली? त्याच्या आत जी ऊर्जा आहे ना, त्या ऊर्जेला बाहेर पडायला संधीच नाही मिळाली. मग ते काय करतंय, उरातली ऊर्जाशी रस्त्यावर भयान वेगानं गाडी पळवून बाहेर काढते. पोरग मोठ्याने बोलत असेल ना, समजून जा याला संवाद साधणारा घरात कुणी नाही, म्हणून ती ऊर्जा मोठ्यानं बोलून बाहेर काढते. पोरांना हसायला शिकवलं पाहिजे आणि पोरांना रडायलाही शिकवलं पाहिजे. मोकळेपणा, भावनांचा निचरा त्याशिवाय होत नाही. आणि हा भावनांचा निचरा जर झाला तर पोराचा जो कोंडमारा होतो, त्या कोंडमाऱ्यातनं पोरं बाहेर पडू शकत नाही आणि संघर्षासाठी, यशासाठी तयारच होऊ शकत नाही. ती वस्तुस्थिती आहे. किती मुलं आपल्या पालकांना घेऊन बसतात, तुझा अडचण काय, तुझा प्रश्न काय? किती पालक आपल्या मुलाची भावनिक जवळीक साधतात? अजिबात नाही. आमचे दोनच प्रश्न असतात, किती मार्क पडले, मग बाकीचे कुठे गेले? लक्ष नाही तुझा अभ्यासात. मी एवढा मरमर मरतोय ते कशाला? झाला संवाद. हे नाही, घडत नाही. ही जडणघडण करावी लागेल, वस्तुस्थिती आहे. नकारात्मकतेपासून त्याला लांब ठेवा. एका टेकडीवर चढायची स्पर्धा लागली होती. ती टेकडी अशी की आतापर्यंत तिथं कुणीच पोहोचू शकलं नव्हतं, कुणीच. पण तरी स्पर्धा ठेवली. त्या टेकडीवर जो पोहोचेल त्याला बक्षीस. स्पर्धा सुरू झाली. पण स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच खाली चर्चा, आतापर्यंत कुणीच त्या टेकडीवर जाऊ शकलं नाही. तुम्ही ठेवली स्पर्धा, पण मला नाही वाटत कुणी पोचेल. ही चर्चा ऐकूनच निम्मे बाहेर. मग काय पोचणारच नसेल तर खेळण्यात काय अर्थ आहे? आधीच निम्मे बाद. बरं, निम्म्यांची तयारी केली, मग तरी पण हे बघा, तुमच्या जबाबदारीवर जायचं. पडला, ढासळला, लागलं, खुपलं, आम्ही जबाबदार नाही. एकतर ते कठीण आहे, बिकट आहे, टेकडीवर कोणी पोचलेलं नाही, आधीच सांगून ठेवतो. हे ऐकलं की राहिलेले 4 आणखी आपण नाही. कुठे काय लागलं बिगलं म्हणजे काय? 7-8 जण कसे तरी तयार झाले. तर निभांडगट चढूया तिकडे, काय होईल ते होईल. पण परत ज्यावेळी शर्यतीला सुरुवात व्हायची वेळ आली, त्या झेंडा फडकवण्यानं सांगितलं, नीट विचार करा, अजून कुणी त्या टेकडीवर चढू शकलेलं नाही. तुमचं मी अभिनंदन करतो, तुम्ही तयार झाला चढायला, उत्तम. पण काय सांगता येत नाही. झालं, त्यातले 2 आले माघारी. 6 जण निघाले वर. वर जाता जाता एकानंच खाल्लंच राम 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 राम. माणसं 2 गोष्टीसाठी लढतात. एक जिंकण्याच्या ईर्षेनं आणि 2 पराभव टाळण्याच्या भीतीनं. लढायचे हेतू 2 प्रत्येकच. काही माणसं जिंकण्यासाठीच लढतात आणि काही माणसं पराभव टाळण्यासाठी लढतात. जिंकण्यासाठी लढणारी माणसंच जिंकतात, पराभव टाळण्यासाठी लढणारी माणसं पराभव याचाच विचार करून आधीच गारद. हा निघालेला पहिल्यांदा डोक्यातच काहीतरी होणार.
ते नेमकं चालता चालता धडपडलं, खरचटलं, नाही जमणार, जातो माघारी. कारणच पाहिजे होतं त्याला. पण त्याच्यापेक्षा दुसरी दोघं धरायच्या निमित्तानं चल सोडून येतो तुला. आणि तिघ बाद, तीनच राहिले, निघाले ताकदीनवर. खालचे सांगतायत जपून रे, नीट खाली बघा, पायाकडे लक्ष द्या आणि उगाच काहीतरी गडबड करू नका. जमत नसलं तर माघारी या, काही पण फसावर देणार नाही, जिंकलंच पाहिजे असं काही नाही. जरा गेलेलं एक म्हणला जाऊ माघारी. जरा ती एक आलं, एक जण कसा बसा गेला की मध्येच धाप लागून दमल्यासारखा झाला, तो आला खाली. एक जण मात्र तडफेनं चालत राहिला, सातत्यानं चालत राहिला आणि अखेर तो त्या शिखरावर पोहोचला. सगळ्या खालच्या लोकांनी, मंडळींनी कल्लोळ केला, अभिनंदन केलं आणि बघता बघता तो खाली उतरला. सगळ्यांनी त्याच्या यशाबद्दल त्याला उचलून घेतलं, अगदी डोक्यावरनं मिरवलं. सगळे अभिनंदन करतात, उत्तम, आतापर्यंत या टेकडीवर कुणीच पोहोचू शकलं नव्हतं, कुणीच हा विक्रम केला नव्हता, तू पोहोचलास, शिखरावर गेलास. सगळे माघारी आले, पराभूत झाले, शेवटपर्यंत कोण टिकलं नाही, तू मात्र हरला नाही, सातत्यानं चालत राहिलास आणि चिकाटीनं त्या टेकडीवर पोहोचलास. बस आम्हाला फक्त एवढं सांग, तुझ्या यशाचं रहस्य काय? तू हे सगळं कसं जमवलंस, कसं? सगळे माघारी पळून येत असताना, सगळे हार मानत असताना तू मात्र पुढे जात जात राहिलास. कशाच्या बळावर? काय कारण सांग? सगळे विचारतायत, हा काय बोलेच ना. अरे सांग ना, काय यशाचं रहस्य? तेवढ्यात पाठीमागचा म्हातारा म्हणला, कशाला विचारता त्याला, तो बहिरा आहे. तो शिखरावर का पोहोचला याचं खरं कारण माहिती आहे? तो तिथं पोहोचला याचं कारण तो बहिरा होता म्हणूनच पोहोचला. तुमच्यात क्षमता असते, तुमच्यात सामर्थ्य असतं, तुमच्यात कौशल्य असतं. दुर्दैवानं ही नकारात्मक मंडळी जी अवतीभोवती असतात ना, ती तुम्हाला मागं खेचत असतात. त्यामुळं चालायला सुरुवात केली ना, सरळ बहिरे होऊन जा, काही अडचण नाही. आणि त्याच्यापेक्षा ज्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे ना, त्यानं तर बाकी काही बघायचीच गरज नाही. तुम्हाला माहिती आहे, जीवशास्त्रज्ञांच्या मते फुलपाखरू उडू शकत नाही. त्याची नैसर्गिक रचना अशी आहे की जीवशास्त्रज्ञ सांगतात की त्याच्या शरीराच्या रचनेनुसार फुलपाखरू उडू शकत नाही. तरीही फुलपाखरू उडतं का? कारण त्याला हा जीवशास्त्राचा नियमच माहिती नाही. आपण काय करतो माहिती करून देतो आधी. तिथं कुणी पोचलंच नाही, सांगूच नका ना पोचलंच नाही, म्हणजे तो पोचेल. अडचण ती आहे हो. म्हणजे बाबुलबुवा तयार, गणित अवघडच गणित. आता तुला अवघड गेलं तुमच्या पिढीला, म्हणून आम्हाला अडचण काय? बाबुलबुवा करून ठेवतो आम्ही भीतीचा. स्वामी विवेकानंद एकदा झाडावर चढले आंबे काढले. एका पहारेकरानं बघितलं, खाली आला धावत धावत धावत. आता याला खाली उतरवायचं कसं? पोरगा होता नरेंद्र. तो पहारेकर म्हणला, खाली उतर, पटकन उतर खाली. नरेंद्र काय खाली उतरवलं तर, अरे उतर, त्या झाडावर भूत आहे. विवेकानंद म्हणले, भूत आहे का? मग असं करतो, आधी त्याला भेटतो आणि मग खाली येतो. ही निर्भयता. मी जे म्हणतो ना की अनुभव घेऊ द्या त्याला. त्याच्यातलं क्षमता विकसित होतात, त्याच्यातलं कौशल्य विकसित होतं, हे सगळ्यात महत्वाचं. आता जगाच्या बाजारपेठेत टिकायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील. सकारात्मकता पहिली पेरा, त्याच्यात अडचण काही नाही. हा सगळ्यात मोठा भाग आहे. कौशल्य कसे विकसित होतात? मला कौतुक वाटतं, त्याला पदवी घेतली पाहिजे, एवढं शिक्षण घेतलं, काही नाही. मी परवा पुण्यात त्या फुले मंडई जवळ होतो. ड्रायव्हरला सांगितलं गाडी हात लावून ये. तो पार्किंगला गाडी हात लावायला गेला. मी रस्त्यावर बाहेरच थांबलो तो परत येईपर्यंत. त्या मंडईमध्ये गजरे विकणारा होता. माझं लक्ष त्यांनी खेचूनच घेतलं. तो काय बोलत होता? येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांकडे बघायचा. ओ बाई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ बाई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. 1 महिना सुकणार नाही म्हणजे सगळ्या पळत यायच्या. असला कसला गजरा आहे? इतरांना विकायला 3-4 तास गेले असतील आणि 3 मिनिटात करंडी मोकळी केली. कौशल्य आहे. तुमच्याकडे जो गुण आहे, ज्या क्षमता आहेत, जे कौशल्य आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची कुवत तुम्हाला निर्माण करावी लागेल.
ते कौशल्य तुम्हाला प्राप्त करावं लागेल. मग त्याला या कल्पना वापराव्या लागतील. त्यांनी बरोबर केलं. ओ बाई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ बाई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. गेले ना गजरे पटपट पटपट पट. हे कौशल्य विकसित करावंच लागेल. पण जगाच्या बाजारपेठेत फिरताना संध्याकाळी मावळल्यावर गजरा सुकत असताना सुद्धा हा गजरा 1 महिना सुकत नाही असं सांगणारे महाभाग भेटत असतात. अशांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा त्याचं कौशल्यही त्याला आलं पाहिजे. मला त्याचंही लगेच प्रत्यंतर आलं. एक मॅडम निघाल्या होत्या. हा गजरेवाला त्यांना म्हणाला, हो मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. त्या मॅडम गर्दीशी वळाल्या. गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. हे त्याच्यावरचं कौशल्य, ही कौशल्य यायला हवी. जगाच्या बाजारपेठेत आमची पोरं त्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी वारंवार सांगतो, एक संस्काराचा कंदील आपल्या पोराच्या हातात द्या. त्याला सांगा, तुझ्या पावलापुरता प्रकाश आम्ही तुला दिलाय, आता तुझी वाट तू चाल. आम्ही काय करतो, मुळात त्याला अंधारात जाऊच देत नाही. बाबुलबुवा आहे, तरी पण जायची वेळ आली, चल मी येतो. तरी पण अगदी वाटलंच मग कुणाला तरी घेऊन जा. सगळ्यात मोठी अडचण आहे, त्याला आम्ही जबाबदारी घेऊच देत नाही कुठलीच. तुम्हाला माहिती आहे गरुड का, जिराफ उंचीनं का, सिंहच का. प्राण्यांना जे कळतं ना ते दुर्दैवानं माणसांना कळत नाही. म्हणून माणसाची पोरं अपयशी आणि जंगलातल्या प्राण्यांची पोरं मात्र सिंहासारखी, रुबाबदार, जिराफासारखी, उंचीन गरुडासारखी भराऱ्या घेणारी. गरुडानं कुठला क्लास लावला? सिंह कुठल्या विद्यापीठात? हे कुठून येतं त्यांच्यात? तुम्हाला माहिती आहे, ज्या क्षणी गरुडाची आई आपल्या पिलाला जन्म देते, ज्या क्षणी ते या सृष्टीत येतं, त्याच्या दुसऱ्या क्षणी त्याची आई त्याला आपल्या पंजात पकडते आणि सरळ आसमानात भरारी घेते. उंच उंच अगदी आत आभाळात खोल जाते. नुकतंच जन्माला आलेलं पिलो आहे. श्वास कसा घ्यावा माहित नाही, वारा म्हणजे काय कळत नाही, आभाळ म्हणजे काय समजत नाही, सृष्टी कशी असते काय माहिती नाही. आईनं कुशीत घ्यावं, जवळ घ्यावं, सावरावं, आवरावं. त्यावेळी ही आई नुकत्याच नवजात या पिलाला सरळ पंजात पकडते आणि उंच आभाळात घेऊन जाते आणि एका अफाट उंचीवर जाऊन आपल्या पंजातल्या त्या नुकत्याच जन्मलेल्या पिलाला सरळ खाली सोडून देते. वाऱ्याच्या वेगानं ते सर खाली येतं. खाली पाहता जमीन दिसते तर आपटणार आणि कपाळ मोक्ष. ते पिलू दौडीनं किंकाळी फोडतं, हे आई जवळ घे. पिलू सर खाली येतं, पण ते गरुडाची आई वरच्या वर घेट्या घालत राहते. पोरगा अकांत म्हणतं, हे आई ये ना, जवळ घे ना, हे आई पकड ना, हे आई. ते गरुडाच्या आई लक्षच देत नाही. पिलू सर खाली येतं आणि एका क्षणी त्याला जाणीव होते आई येत नाही. आणि तक्षणी ते सगळी स्वतःची शक्ती एकवटायचा प्रयत्न सुरू करत. सगळी शक्ती एकवट स्वतःच्या पंखात जान भरत. आस्ते ते पंख बाहेर काढतं. बघता पंख फैलावतं. त्या वाऱ्याचा अंदाज घेतं, वाऱ्यावर स्वार होतं, पंख हलवतं आणि अचानक गिरकी घेतं आणि ताकदीने